लोकसभेत थोड्याच वेळात परीक्षा सुधारणा विधेयकावरती चर्चा। दुपारी 4:30 वाजता प्रियंका गांधी पेपर फुटीवरती बोलणार, तर उद्या दुपारी 12 वाजता राहुल गांधी बोलणार असल्याची माहिती। विद्यार्थी आंदोलकांना अटक करू नका, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश। मात्र गुन्हेगारांना देखील सोडू नका, कोर्टाच्या सूचना। पोलीस अत्याचाराच्या स्वतंत्र चौकशीची गरजही कोर्टाकडून व्यक्त। अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतचं जंतर मंतरवरच्या आंदोलनावरती वादग्रस्त पोस्ट। कंगनाकडून जेनझीचा गटार असा उल्लेख। कंगनाच्या पोस्टवरती काँग्रेसची सडकून टीका। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीही संबंध नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण। कर्जमाफीच्या यादीबाबत अजून 15 दिवस वाट पाहू, पवारांची प्रतिक्रिया। कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा धाराशिवमधल्या शेतकऱ्यांचा आरोप। 1.5 लाख कर्ज असलेल्या शेतकऱ्याला फक्त 94,000 कर्जमाफी, तर याद्या अजूनही प्रकाशित होत असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती। विदर्भामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। नागपूर वेधशाळेनं वर्तवला अंदाज। गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाला आज ऑरेंज अलर्ट। राज्यामध्ये सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य। नाशिकमध्ये 14 जणांचा मृत्यू, तर मुंबई गोवा महामार्गावरती रस्त्याची चाळण। बीड, जालना, परभणीमध्ये खड्ड्यांनी जीव हैराण। दक्षिण जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के। 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं दक्षिण जपान हादरलं। भूकंपाच्या नंतर त्सुनामीचाही इशारा। आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीच्या साईंच्या चरणी भरभरून दान। आंध्र प्रदेशच्या भाविकाकडून तब्बल 1,03,00,000चा सोन्याचा मुकुट अर्पण, तर माजी सैनिकाकडून साईंना 60 ग्राम वजनाचा मुकुट दान।